नमस्कार. रुचिरामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको पहा, लहान मोठे सगळ्यांनाच आजकाल फास्ट फूड खायला आवडतं आणि या फास्ट फूडमध्ये वेगवेगळे तऱ्हेतऱ्हेचे प्रकार आहेत. काही व्हेज आहेत, काही नॉनव्हेज आहेत. तर त्यातलाच एक सिंपल असा साधा असा प्रकार, याला हॉटडॉग म्हटलं जातं. आणि हॉटडॉग म्हणजे गरम कुत्रा नाही, पण हे जे हॉटडॉग बन जे आहेत फेमस आणि हॉटडॉग सॉसेजेस वेगवेगळ्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आपण आज चिकन हॉटडॉग बन बनवतोय. तर यासाठी साहित्य या प्रकारे घेतलंय: हॉटडॉग बन, त्यानंतर चिकन सॉसेजेस, एक कांदा, थोडं टोमॅटो केचप, मीठ, काळी मिरी, गरम मसाला, आपला अगदी घरगुती गरम मसाला, लाल तिखट, सफेद मिरीची पावडर घेतली आहे आणि जिंजर गार्लिक पेस्ट. आणि हे हॉटडॉग बन चांगले खरपूस भाजण्यासाठी तेल आपण वापरणार आहोत. तर कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एक कांदा चिरून घेणार आहे मी. तर हे कांदे लागणार आपल्याला. हा कांदा चिरताना बघा, मी चिरून तर घेतला, पण त्यानंतर परत लगेच त्याला एकदा धुवून घ्यायचं आहे, वॉश करून घ्यायचं आहे. कारण का की बरेचसे पेस्टिसाइड्स वगैरे वापरले जातात आजकाल भाज्यांवरती, तर ते खूप हानिकारक असतात. तर त्यापासून रक्षण करण्यासाठी आपल्याला हा वॉश करून घ्यायचा आहे आणि उभा चिरून घ्यायचा आहे. थोडा जाडसरच कापायचा आहे, अगदी बारीक पण नको. तर अशा प्रकारे हा उभा चिरून घेतला. अजून थोडा लागेल आपल्याला. सर्वप्रथम काय करतोय मी की या पॅन मध्ये थोडा गरम होते पॅन, थोडं तेल त्यामध्ये जाऊ दे. थोडं पॅन गरम झालं की त्यामध्येच हे जे ब्रेड आहेत ते चांगले खरपूस भाजून घेणार आहे मी. किंवा ग्रिलर असेल तुमच्याकडे, हॉटेलमध्ये ग्रिलर असतो किंवा फ्लॅट ग्रिल असते, त्यावरती हे ब्रेड गरम केले जातात. म्हणजे कसं फ्रेशनेस परत त्यामध्ये येतो. तर आता आपल्या घरी ग्रिल नसेल तर आपण हे साध्या तव्यावरती चांगले परतून घेऊ शकतो. तर ह्याची जी गोल्डन साईड आहे ती सर्वप्रथम खाली ठेवूया आपण, म्हणजे रंग चांगला येतो त्याला. आणि हा जो हॉटडॉग आहे त्याचं म्हणजे कसं गरमागरमच खायला खूप मजा असते. बऱ्याच ठिकाणी असं हे आहे की बाबा हे कसलं मीठ असेल, तर असं काही नाही. बऱ्याच ठिकाणी हे मटनच्या पण सॉसेजेस मिळतात किंवा चिकनचे अवेलेबल आहेत. तर आज आपण चिकन सॉसेजेस पासून हे हॉटडॉग बनवतोय. फोर्स मीट म्हटलं जातं याला. फोर्स मीट म्हणजे की चॉप केलेला प्रकार. सर्वप्रथम जेव्हा फोर्स मीटचा शोध लागला किंवा त्याचा वापर व्हायला लागला, त्यावेळेला जे पोर्क मीट आहे म्हणजे डुकराचं मांस, ते कन्वर्ट केलं जायचं वेगवेगळ्या आकारामध्ये. आणि मग त्याला बऱ्याचशा ठिकाणी किंवा फ्रेंच क्युझिनमध्ये शाकुतैर असं म्हटलं जायचं. पण आजकाल जशा टेस्ट बदलल्या, शाकुतैर क्युझिन किंवा शाकुतैर कुकिंगमधलं हा प्रकार पूर्णपणे व्हायला आहे. कारण सुरुवातीला जसं मी तुम्हाला बोललो की पोर्क मीटपासून बनवत होतं, पण आज लोकांच्या टेस्ट बदलल्या आहेत. आजकाल आपल्याला व्हेज सॉसेजेस पण अवेलेबल आहेत, चिकन सॉसेजेस आहेत. तर जसं जसं लोकांना आवडायला लागलं त्यानुसार त्यांनी इनोव्हेट केले. तर आता हा ब्रेड आपला जो आहे हॉटडॉग बन आहे, चांगला भाजून घेतला आपण. सर्व चारी बाजूने भाजून घेतला. तो काढून घेऊया पुन्हा एकदा त्याच आपल्या प्लेटमध्ये. थोडं हात भाजतील पण त्याशिवाय मजा नाही त्याची. थोडं अजून तेल घेतलं मी आणि या तेलामध्ये हा जो कांदा आहे तो कांदा जाऊ दे. कॅरमलाइज अनियन बनवायचे आपल्याला.
तर ह्या कॅरमलाइज ऑनियनची का गरज भासते म्हणजे काय की जेव्हा तो हॉटडॉग आपण खातो त्यामध्ये मस्त असा क्रंची स्वीट असा क्रंच मिळाला पाहिजे, तर त्यासाठी हे कॅरमलाइज ऑनियन वापरले जातात. आणि काही वेळेला कसं हे लवकर होण्यासाठी थोडी शुगर देखील ॲड केली जाते. शुगर ॲड केल्याने काय होतं, लवकर रंग देखील येतो, कॅरमलायझेशन होतं आणि क्रंचीनेस येतो. पण आता या मोमेंटला आपण यामध्ये शुगर वापरणार नाही, कारण आपण चांगले ते इक्वल साईजमध्ये कापून घेतलेत. तर साधारण आता कॅरमलायझेशन झालेलं आहे. तर आता हे जे कांदे आहेत कॅरमलाइज ऑनियन ते एका वेगळ्या मांड्यामध्ये आपण काढून घेऊया. तर हे अनियन जे आहेत कॅरमलाइज अनियन ते आपण काढून घेतलेत. आता सेम वे त्याबरोबर हॉट तव्यावरती गरमागरम तव्यावरती आपल्याला हे जे सॉसेजेस आपण घेतलेत ते टाकून घ्यायचे. तर मुख्यत्वे करून कसं या सॉसेजेस ज्या भरलेल्या आहेत ते एक प्रकारचं फोर्स मीट आहे किंवा किमा आहे आणि आउटर जे केसिंग आहे म्हणजे त्याचं कव्हर आहे ते नॅचरल फॉर्ममध्ये अवेलेबल असतं, तर काही वेळेला आर्टिफिशियल असतात त्या केसिंग. तर हे नॅचरल फॉर्ममध्ये म्हणजे जी स्किन असते त्यापासूनच एक आउटर कव्हर बनवलं जातं. म्हणजे नॅचरल आणि सिंथेटिक असे दोन प्रकार आहेत. सिंथेटिकमध्ये जर असेल तर ती कव्हर आपल्याला काढावं लागतं आणि कव्हर काढून नंतर मध्ये ब्लांच करायचं किंवा ग्रिल करायचं. तर छान असं ह्याला ब्राउनिश इफेक्ट आलाय, पाहू शकता तुम्ही. तर त्याच वेळेला आपण थोडं त्यावरती तिखट थोडं तेलाचं प्रमाण जास्तच असतं यामध्ये. त्यानंतर त्यामध्ये जिंजर गार्लिक मीठ, सर्व जिन्नस एकजीव होण्यासाठी थोडं पाणी. आणि फायनली थोडं टोमॅटो केचप. थोडं पाणी अजून टाकून घ्यायचं, चांगली एक वाफ येऊ दे. आणि शेवटी थोडी पेपर पावडर त्यावरती. दोन्ही प्रकारचे पेपर वापरतोय, म्हणजे व्हाईट आणि ब्लॅक यातलं दोन्ही प्रकारचं वापरलेलं आहे. हे अनियन आता शेवटी मिक्स करायचे आणि गॅस बंद करून घेऊया. पुढची कृती अगदी सोपी आहे. हे जे बन्स आहेत हॉटडॉग बन, त्याला 1/2 कापून घेऊया. अशा प्रकारे पूर्ण कापायचं नाहीत कारण ते ओपन होतील पूर्ण कापले तर. ते कापून घेतले. नॉर्मली कसं हॉटडॉग बनमध्ये सॉसेजेस बरोबर लेट्यूस टोमॅटो वगैरे वापरले जातात. आता या ठिकाणी आपण तसं वापरणार आहोत. आपण थोडं वेगळ्या स्टाईलचे बनवलेत, चिली हॉटडॉग टाईप.
सर्विंग प्लेट घेतली आपण आणि टॉंग घेतलाय आणि आता जे हॉटडॉग झालेत आपले तयार, हे छानपैकी त्यामध्ये स्टफ करायचे. ते स्टफ करताना अजून एक घ्यायचं की जे कॅरमलाइज अनियन आहेत आपल्याकडे ते देखील त्याच्याबरोबर गेले पाहिजे. पाहू शकता मी ही खालची लेअर आहे ती हॉटडॉगची ठेवली आहे, कांद्याची कॅरमलाइज अनियन, आणि त्याच्यावरती हे जे हॉटडॉग आहे ते स्टफ केलेत. तर हा एक तयार झाला. प्रेक्षको, तयार आहे तुमच्यासाठी स्पेशल असे चिकन हॉटडॉग. प्रेक्षको, हॉटडॉगची मजा तर नक्कीच घेतली आपण, पण अशा फास्ट फूड चेनमध्ये असं फास्ट फूड खायला गेल्यानंतर डेझर्ट पण असतात वेगवेगळ्या प्रकारचे. तर त्यातलंच एक वेगळं असं ट्विस्टवालं डेझर्ट असतं मूस. तर हे मूस पण आज आपण बनवतो आहोत वेगळ्या प्रकारे. आपण बनवणार आहोत ऑरेंज मूस बनवतोय आपण. तर यासाठी सिंपल पूर्ण ऑरेंज घेतले आहेत आपण, थोडं मीठ आणि फ्रेश क्रीम लागणार आहे, ती आपण फ्रीजरमध्ये ठेवली आहे. तर सर्वप्रथम हे जे ऑरेंजेस आहेत एका भांड्यामध्ये मी टाकून घेतो सिंपल, आणि पाणी टाकून घेतो त्यामध्ये. पाणी पूर्ण भरलं आणि त्यामध्ये मीठ. तुम्ही बोलताय, प्रश्न पडला असेल ना तुम्हाला की मूस बनवतो आपण आणि ते देखील असं पाणी उकळून. तर हे थोडं काहीसं वेगळं मूस बनवतो आपण. तर यामध्ये त्या पाण्यामध्ये हे रोल ऑन होऊ दे, चांगले शिजवून घ्यायचे आहेत. त्यावरती लीड ठेवायला हरकत नाही, साधारण 10 मिनिटं हे बॉईल करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मध्यम आचेवरती साधारण 10 मिनिटं हे बॉईल होऊ दे. तर प्रेक्षक, साधारण 10 मिनिटं झालेली आहेत. ऑरेंजेस आपले शिजून आले आहेत, पाहू शकता पाण्यामध्ये पण एक्स्ट्रॅक्ट आलाय पूर्णपणे. तर आता हे काढून घेऊया. हे चांगले पोच झाले आहेत ऑरेंज. आणि आता हे रिफ्रेश करावे लागतील, आणि रिफ्रेश करण्यासाठी थंड पाणी. थंड पाण्यात ठेवूया. पुढची जी कृती आहे ती असं देखील करू शकता. अशा प्रकारे ब्लांच करून घ्यायचे ऑरेंज जसे पोच केले आपण, आणि नंतर ते फ्रोझन करायचे. फ्रोझन केल्यानंतर थंड झाल्यानंतर पुढची कृती करायची. पण आता आपण स्ट्रेट अवे करतोय त्यामुळे ते व्यवस्थित रिफ्रेश करून घ्यायचे, म्हणजे जरा त्यातली उष्णता आहे ती कमी झाली पाहिजे. एक नाईफ
आता पाहायचं की कोणता भाग आपल्याला प्रेझेंटेशनसाठी वापरायचा आहे. तर मी हे अख्खेच वापरणार आहे, त्यामुळे मी काय करतोय की याचा जो बॅक टिप आहे तिथून त्याला अलगद असा कापून घेतोय. हा पुन्हा वापरायचा असेल तर पुन्हा वापरू देखील शकता. एखादा लहान चमचा असेल आपल्याकडे तर तो देखील चालेल. त्याचा जो पल्प आहे ऑरेंजचा जो सुटलाय पाहू शकता तुम्ही, इझिली निघणार आता तो. जसं मी तुम्हाला बोललो की ही जरा इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे. जे मूस बनवतो स्टफ्ड ऑरेंज मूस आहे. हे नेहमीसारखं मूस आपण नाही बनवत आहोत, थोडं वेगळं, थोडा प्रयोग आहे हा आणि नक्कीच सक्सेसफुल होईल. तर या प्रकारे यातला जो पल्प आहे अलगद बाहेर येऊ दे. पूर्ण अख्खा ऑरेंज आपल्याला असंच ठेवायचं आहे. त्यानंतर याचं देखील तसंच करूया बॅक टिपने. प्रेक्षक पाहू शकता थोडे कुक्ड असे मस्तपैकी त्यातले वेजेस या बाहेर आलेत, ते असे काढून घेऊया. सीड्स त्यातल्या त्या ज्यूस बरोबर जातील तर चालेल. ज्यूस आपल्याला वापरायचा नाही आहे पातळ असा, फक्त सीड्स निघू दे. हे जे पल्पी आहे ते पल्पी आपल्याला वापरायचं आहे. आणि नंतर त्याला चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे. मॅश करताना समजा एखादी सीड तुम्हाला आढळली तर ती अलगद काढून घ्यायची. जब अशाच प्रकारे किंवा मिक्सरला प्युरे करू शकता. मिक्सरला प्युरे करून देखील छान लागतं. प्युरे करून नंतर मग क्रीम मध्ये मिक्स करायचं. तर आता ही प्रोसिजर एवढी झालेली आहे. आता मी व्हिप क्रीम घेतो, जी फ्रेश क्रीम आपण घेतली होती. तर साधारण अशा प्रकारची ही जी फ्रेश क्रीम आहे. ॲडिशनल शुगर टाकायची तशी गरज नाही. जर वाटलं तुम्हाला साखर जास्त आवडत असेल किंवा गोड आवडत असेल तर टाकू शकता, पण गरज नाही, कारण नॅचरल टेस्ट आली पाहिजे पदार्थाची. त्यानंतर जसं आपण पल्प वापरलाय त्या पल्पमध्येच ही क्रीम मिक्स करायची चांगली. तर हे जे मूस होतं आपण जे बनवलंय ते आपण एका प्लेटमध्ये प्लेट आउट करूया.
तर पाईप आउट करायचं आहे. जो टीप काढला होता आपण त्याच्यावरून तो टीप तसंच ठेवायचा आहे. सेम वे मोठ्यासाठी देखील तसंच करायचं आहे. तसंच करायचं आहे. त्यानंतर क्लोज करायचं. आता हे सेट व्हायला ठेवायचं आहे. जवळजवळ अर्धा तास आपल्याला हे सेट व्हायला ठेवावं लागेल फ्रीजमध्ये. तर प्रेक्षक साधारण अर्धा तास झालेला आहे. आपलं मूस सेट झालं असेल तर आता प्रेझेंटेशनचा पार्ट करूया. प्रेझेंटेशनसाठी एक प्लेट घेतो. हे मूस आपण थोडं या प्रकारे सर्व करूया. अगदी नॅचरल शेपमध्ये आहे. तर प्रेक्षक तयार आहे तुमच्यासाठी स्टफ्ड ऑरेंज मूस. तर प्रेक्षक आजच्या दोन्ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडल्या असतील. आम्हाला लिहून कळवू शकता. आमचा पत्ता आहे निर्माते रुचिरा, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030 आणि आमचा ईमेल ॲड्रेस आहे ruchirashow@ddkmumbai.org. तर अशाच रंगीबिरंगी मस्त अशा टेस्टी रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत याच वेळी याच ठिकाणी. पण तोपर्यंत बाय.